फिश टँक मधलं पाणी कने खूप घाण झालं होतं. मग हेच पाणी कने मला बदलायचं होतं. पहिल्यांदा तर जाळा घेऊन कने फिश टँकच्या पाशी आलो. सर्वात पहिल्यांदा तर मेन काम म्हणजे फिश टँक मधली मासे आहेत कने ते मला हळू काढायला, कारण की जर गडबड केलो कने असा खाली पडू पण शकतो. मासा सगळी काढून झाल्यावर कने 2 नंबरला काम असते म्हणजे खडी काढायचं. पहिल्यांदा तर सगळीकडे एका ठिकाणी वळून घ्यायचं. आता नाही म्हणाय गेलं तर ह्या फिश टँक मध्ये 50 ते 60 किलो खडी निवांत असते बघा. खडी काढायला एक 10 मिनिटं मोडत्या. खडी सगळी काढून झाल्यावर कने फिश टँक अशी दिसते बघा. पहिल्यांदा तर ह्याच पाण्यामध्ये कने एक वॉश करून घ्यायचं, म्हणजेच वरच्या वर कने एक हात कने ह्याच पाण्यात मारून घ्यायची. जी लईच घाण असते ती कने ती ह्याच पाण्यात उतरते. त्याच्यानंतर म्हणजे पैपीचं काम चालू होते बघा. पैपीचं एक तोंड असते ते कने फिश टँक मध्ये घालायचं आणि एक तोंड कने खाली सोडायचं. आपाप कने सगळं पैप पाणी आणि घाण ओढून घेते बघा. हे असं सगळं मोकळं होते बघा. जे पहिलेचं घाण पाणी असते ते काढल्यावर कने आणि परत स्वच्छ पाणी घालून आणि परत एक हात मारायला लागते. एवढं सगळं केल्यावर फिश टँकचा विषय संपतोय. त्याच्यानंतर म्हणजे जी आपण खडी काढलेलो कने ती पहिल्यांदा तर वॉश करून घ्यायचं. खडी सगळी एका ठिकाणी धुवून असं ठेवून घेतोय बघा मी वेगवेगळी करून. आणि हे दोघं नवीन आणले ते पण वॉश करून घेतलो. ह्याच्यानंतर एक शॅम्पू आणि स्पंज घ्यायचं. स्पंजच्या वरती शॅम्पू टाकायचं आणि कने काचावर कने असं क्लीन करण्यासाठी वापरायचं बघा. आणि शॅम्पूचा फेस लावल्यावर कने असं क्लीन करून घ्यायचं वायपरनं, म्हणजे सगळं घाण निघते. हे एवढं सगळं केल्यावर कने सगळी खडी असते कने ती हातरून घ्यायचं. पहिल्यांदा तर फिश टँकच्या आतमध्ये पाईप लावून कने पाणी असं सोडायचं, म्हणजे फिश टँक भरायला चालू होते. आपण हळूहळू फिश टँक भरेल तसं कने पप्पा पण मासा कने सोडून टाकतात बघा फिश टँक मध्ये. आणि तुम्हाला एक चॅलेंज आहे, हे मोटरचं नाव काय आणि कशासाठी वापर करतात ते मला कमेंट मध्ये सांगा. तेवढ्यात म्हणलं तर सगळं काम ओके पूर्ण झालं बघा.